आजचा दिवस नवीन ब्लॉग सर सांगतो तुम्हाला. सकाळी आम्ही निघालो सगळे कॉलेजला. 10 वाजून 5 मिनिट झाले तरी सगळे आम्ही त्याचे खात बघा. अध्यक्षानं आणलंय. अध्यक्षाचं काहीतरी दुखतंय म्हणे कॉलेजवर आहे, हॉस्टेलवरच आज दुखतंय बरं का, लई जोरात दुखतंय. आई ग 50 रुपया काट ओव्हर एक्टिंग के भेटू तुम्हाला. बघू शकता काल सगळं पाऊस पडून सगळ्या कॉलेजची माय झालेली आहे. हे बघू शकता आपण शंकरचा बगळा म्हणजे बादशाह हे संघर्ष आता गवळी. तुम्हाला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये मित्रांनो. हे बघा खारा बोला जायचं दाणा. हे बघा मित्रांनो, हे येडे जाळे सगळे. आज कॉलेज फुटता वाजला आणि मॅडम वरून बघते ती आणि दाणा याला गोडा लागलाय बरं का उद्या. तर मित्रांनो आम्ही आलो मेस मध्ये जेवायला. हे बघू शकता हे पण आपले जनताई. हे बघा पार्थडॉन आणि हे बघू शकता जमा आणि मुंडे 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 मुंडे. हे प्रथमेश मुंडे आणि त्याच्या बाजूला त्याचं नाव ध्यानात नाही, जाऊ द्या, केदार. भेटू तुम्हाला. तर मित्रांनो हे बघू शकता आपलं रोहन डॉन आणि नागेश पेपर देऊन आले ते बॅक संघटना. क्लिअर कॉन्फिडन्स आता पाहिजे. पोरं तेल लावून गेम खेळते ते बघा. महाराष्ट्रामध्ये असं चुत्या लोकांना स्थान नाहीये. आय घातली गड्या. दोघं कपडे काढून काय करते तिची बाबा. ए बाबा शेटाला काय झालं. काय म्हणलंय काल पवा गेला विरवा गुतला त्या गाडीत तुला काय म्हणलंय की कसल्या स्वतःचे पैसे बरं तुला इथं बाप बनवून घ्यायचं बोलून घेतलंय का बसा कशाला काय इथं तू तर घबराय वंच होत त्या गावाला काढावं लागलं लागलं. तुम्हाला सांगतो बरं का आजचा तर काय विषय नाही. आज आपण सगळे निवांत कॉलेज वगैरे जाता सगळे बघा. ते बघू शकता तुम्ही सगळे पोरं असे झोपले ती आणि पार्थडॉन मोबाईल वगैरे बसलेली आणि बघू शकता सगळं काही आता आज निवांतच आहे. आणि बघा पार्थडॉन लगेच टोंबा टाकला. काय चालू आहे बोलून आणला मलाच गप म्हणते आईचं बो थोडंसं हलकं डोकवून बघते. हे असलं बोटं दाखवणं याच्या आईची पुच्छी. हे बघा आपलं हे बाहेरचा व्ह्यू पार्किंग मधला. पाऊस वगैरे चालू होता बरं का आज मोठा. लाईट गेलेली आणि लाईट आता झाली बघा. सांगतो तुम्हाला आणि भेटू पुढच्या क्लिपमध्ये. हे बघा मित्रांनो तुम्हाला सांगतो आपला इथं डॉन घरी जायला निघाला तरी काय मोबाईल बघणं सोडत नाही. असली चुत्यागिरी. आता 5 वाजले ते बरं का. ए पाटील डॉन. मित्रांनो आम्ही आलतो आकाशकड काय नाश्ता नव्हता. आकाशने आपल्याला कल्टी दिली. म्हणला काय गुगली टाकली सरळच. नाश्ता बिष्टा काय नाही म्हणला जावा इथनं. आम्ही तसंच तोंड घेऊन निघालो. हे आता वापस कॉलेजमध्ये. इकडे हे रस्ता आणि तुम्हाला बाकी काय दाखवायची इच्छा आहे बरं का, पण काय दाखवू शकत नाही कारण वातावरण खूपच गरम आहे. जाऊ दे आपल्याला काय करायचं आहे. तर भेटू मित्रांनो तुम्हाला पुढच्या क्लिप. हे बघा यांच्या गाडीतले किडे. मित्रांनो हे बघा आपल्या इथं पार्किंगमध्ये क्रिकेट चालू आहे. हे मेसवाले काका आहे ते. हे बघा बॉलिंगला त्यांचा वाचा. हे बघा राऊंड लॉन पुढी करत एकच नंबर खेळते ते बरं का. आपल्याला पकड खेळ वाटते पण काय सांगायचं मनच होत नाही खेळायचं. मैं बोलता नहीं करके दिखाता हूँ करके नहीं दिखाता कुछ भी नहीं करता. ये 4 रन.
बादशाने 100% आशिदाला का धमकी दिली काय की जर उठवताना शिवाय दिली दणकच पालथा घालून तुडवतो होय असेल औरत का चक्कर बाबू भैया औरत का चक्कर बहुत बेकार होता है आंड भात आणि मटणाचा रसा उठ झोपून उठल्यावर शिवाय देतो नाही बादशा उचलून तुला आदळायचा कसं हसते दिलं का हस रे एक बार बगडा राहुल भाई नाही रे एक बार अण्णा 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 एक बार अण्णा होऊन जाऊ दे बादशाह अण्णा अण्णा एक बार ती बादशाह म्हणजे कोण आहे शाहरुख खान आहे ती येडदा बादशाह करावं लागते बादशाह एक बार अण्णा अण्णा बादशाह एक बार दादा दिसत नाही बादशाह एक बार प्लीज प्लीज गाइज प्लीज गाइज 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 ये बोलो Please. बादशाह वो बघे की आवाज निकाल सकता प्लीज झालं रे चला मित्रांनो भेटू तुम्हाला आम्ही निघाले जेवायला मित्रांनो हे बघा पार्थचा आपला गाणे ऐकत असाइनमेंट लिहिणं चालू आहे सगळ्यांची असाइनमेंट लिहिणं चालू आहे तुम्ही सकाळ सांगायचं दादा आणि बघा रील बघते सगळ्यांचे असाइनमेंट आणि हे बघा पाटील साहेब सुद्धा अभ्यास करते ते अभ्यास करायला लागते बाबा लय अवघड असते हे बघा असं बघत बघत करते ती काही जण दान आहे बघा याच्यासारखे काही इथं सगळे करत बसले तरी मोबाईल बघत बसले आणि नंतर म्हणताय मला द्या मित्रांनो इथे चालू आहे 1v1 कस्टम हे बघा भैया साहेब आम्ही ठरलोय आज सक्सेसफुल हे घातले गाड्या गवळी दादा अशा प्रकारे क्लोजमध्ये येण्याचे प्रयत्न करत आहेत पाटीलने टाकलेला आहे ग्लू वॉल आणि हे बघा मारते ती पाटील मारा आईचा दान हाणला गडे ए शेठ गॅस शेठ हे बघा असले काही किडे अशा प्रकारे दुसरा राऊंड लगेच चालू झालेला आहे आणि पाटीलने लॉंग रेंजमध्ये घेतलेल्या वुडपेकर आणि गवळी दादा आले जवळ आणि उडून घेण्याचे प्रयत्न चालू आहे पण आता लगेच बघू कमेंट्रीसाठी आपलं आई घातली गड्या लगेच डोक्यात असा फिरवून बुला मारला आहे की लगेच पाटील साहेब आउट झाले लॉंग रेंजमध्ये घेण्याचा प्रयत्न चालू आहे हे बघा 3 फिंगर हे ग्लू टाकून आईचं दाणं ग्लू टाकून काय होत नाही पाटील साहेब मारायला लागतंय मारलं आई घातली गड्या शेठ आई घातली नेटचा थोडा प्रॉब्लेम चालू असल्यामुळे पाटील साहेब थोडं खालीवरी चालू आहे 3 फिंगरमध्ये अशा प्रकारे स्मूथमध्ये एकदम हे बघा आला दान आणला अशा प्रकारे पाटीलने घेतलेला बार आणि थोड्या प्रकारे जिंकाला निघाला अशा प्रकारे हे बघू शकता कमबॅक याला म्हणते ती बरं का जीवनात काय नाही पण गेम मध्ये बघा प्रकारे कमबॅक आहे हे बघा आता लॉंग मध्ये घेण्याचा प्रयत्न चालू आहे ओ शेट गॅस शेट उपटा बिस्किट हे अशा प्रकारे काही हांडगे चाळे कोकॉंग बनवून येते ते कुठं लाकूड बनवून कुठं पाय टाकून आणि हे बघा यांची गेम चालू आहे तर हे जाटो माणूस गाणे लावून बसले काय झालं बाबा लास्टच्या राऊंडला आणला पाटीलनं घेतला गेला का कोपच्यात असा काचकन काचून नाही रे टाकून आला भल्यांचा वांदा केला अशा प्रकारे 5-5 झालेला आहे स्कोअर आपला
आणि पाटीलनं ग्लो हातात घेतलेला आहे आणि सोडलेला आहे. बरं चला तुम्हाला आणि इथं अशा प्रकारे थोडंसं ड्रॅग करून पण गोळी हुकलेली आहे आणि आणखी थोडंसं ड्रॅग करून पण गोळीच्या आईचं कुचित बोला लागतच नाही बघा डोक्याला. हे बघा आणखीन एक प्रयत्न. आपण म्हणलं की ते आई घातली प्रोत्साहन देऊ. बिना ग्लूचं चाला. हा बिना ग्लूचं. हा गाडीत पाय ग्लू टाकला तर 12 बापाचा. थांब रे थांब पाटील तर काहीतरी झालं. ग्लू फेकून आलं पाटील. पडत नाही रे ग्लू. थांब. अशा प्रकारे पाटीलनं ग्लू सोडलेला आहे आणि बघू आपण कोण जिंकत आहे. बघा आणखीन असले चिनाल चाळे उकांग बनून आले. कुठंतरी गेले बघा दिसत नाही. आलं पाटीलने अशा प्रकारे छोटीशी उडी घेतलेली आहे आणि लगेच उडपेकाने ड्रॅग केलेला आहे. ड्रॅग करून मारलेला आहे. दिला गांडीत पाय काचकन. ही आई घातली कडे डिफीट झाली लगा 7-6. पाटील लगा तू म्हणाय पाटील तुझ्यामुळं गाणं होकल बरं का. अशा प्रकारे बकळ गोळ्या मारून झाली तरी गोळ्या कानाच्या बाजूने खचकन निघून जाते ती. तरी काय डोक्याला येऊन बस नाही कारण आई घातली गड्या असं आडवं पडलेलं की आईची पुची. अशा प्रकारे लास्ट राऊंड चालू झालेला आहे आणि लास्ट राऊंडचे बघू आपण कोण विनर होते ते. हे मित्रांनो हे बघू शकता तुम्ही. बात शेर दिल आमचा नेता साचा लागते की तुमच्या बहिणीला सत्ता करतो गुल पॉवरफुल. एक 1v1 हरवल्यामुळे एवढी गाण लागते बघा. त्याच्यासाठी सांगतो कधी 1v1 खेळू नका हे खास करून असल्या माणसासोबत. मित्रांनो तुम्हाला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. अशाच प्रकारे आपल्याला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा आणि बाकी काय करू वाटलं ते करा. पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम.